नमस्कार, मी सुहासिनी. मी बोलते तुमच्याशी नाशिकमधून. दीपअमावस्येच्या दिवशी भरपूर असे दिवे वगैरे घासून घेतले होते, पण काही भांडी राहिली होती ती मी घासून घेतली. कानबाई आमच्याकडे खूप खानदेशात जोरात उत्सव सुरू आहे. सगळीकडेच शनिवारी कानबाई बसते प्रत्येक गावाला आणि रविवारी म्हणजे जेवण असतं, नैवेद्य तिघही दिवस नैवेद्य दाखवलं जातं आणि सोमवारी उठते. तर त्यासाठी आता शहरात का असेना काही नातेवाईक जमून मस्तच कानबाईचं सेलिब्रेशन करत होते. विदर्भात महालक्ष्मी, खानदेशात कानबाई आणि प्रत्येक गाव म्हणजे एरियानुसार वेगवेगळ्या आहेत. मला ट्रान्सफरमुळे अनेक ठिकाणी राहण्याचा योग आला आणि त्यामुळे ना अनेक शहरांमधल्या सणावारांच्या पद्धती अनुभवायला मिळाल्या. मलाही ना माझ्या घरात आणि स्वतःत रमायला जास्त आवडतं. कारण मला नो ड्रामा, निगेटिव्हिटी यापासून जितकं दूर राहता येईल ना तितकं आवडतं. मी तसं खूप फोनही नाही करत, तरीही मला खूप फोन येतात आणि मग मी मैत्रिणींची गप्पाही मारत असते नातेवाईकांशी. असं नाही की मी बोलतच नाही, पण ना मला खूप मनं दुखवले जातील अशा फोनपासून ना लांब राहायला आवडतं. आणि मी स्वतःला सगळ्या कामात अगदी इतकं छान गुंतवून घेते की मला म्हणजे खूप असं मैत्रिणी पाहिजे किंवा खूप आजूबाजूला लोक पाहिजे असं जाणीव नाही होत. तुम्ही माझ्यासारख्याच आहात का, ज्यांना अशा छान अशा प्रसन्न जगात राहायला आवडतं? तुम्ही तशाच असाल म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचला असेल. मी ना क्लिनिंग सिरीज सुरू केलेली आहे. दिवाळीपर्यंत आपली क्लिनिंग सिरीज सुरूच राहील. माझी यूट्यूब चॅनल आहे सुहासिनीज लाईफस्टाईल, तिथेही क्लिनिंगबद्दलच व्हिडिओ जास्त असतात आणि माझ्या मैत्रिणींनाही ते बघायला नक्कीच आवडतात. मग आता वेळ आली होती, माझ्या गार्डन अगदी छोटीशी गार्डन आहे माझं, गॅलरीतलं, फ्लॅटमध्ये राहते म्हणून कमी जागेत ॲडजस्ट केलेलं. त्यांची कटिंग करून घ्यायची होती. काही मावा वगैरे रोग पडलेला होता, त्यावरती मी फवारणी वगैरे केलेली. क्रॉकरी युनिट स्वच्छ करून घेतलं आणि अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं. एका शेल्फमध्ये बाऊल ठेवले आणि एका याच्यात सर्विंग बाऊल ठेवले. ग्लास एका शेल्फमध्ये ठेवले आणि बाकीची प्लेट्स वगैरे ज्या होत्या त्या एका शेल्फमध्ये ठेवले की जेणेकरून लगेच मिळेल.